गावाचं नाव आहे वरणा, तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा। या ठिकाणी मी प्रबोधन घेण्यासाठी आलेलो आहे। तर मला बोलण्याचा अधिकार दिलाय, अन्याय झाला तिथे आवाज उठवण्याचा अधिकार दिलाय। बाबासाहेबांनी एका डोळ्यात आम्हाला शांतता शिकवली तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती शिकवली। कारण हे दोन गोष्टी, आणि शांतता म्हणजे बुद्धांनी त्याचा धम्म दिला, क्रांती म्हणजे आपल्याला संविधान आहे, संविधानाने प्रत्येकाचा अधिकार दिला। जर आम्ही लेकरं शिकवा, लेकरं घडवा। आज बघा, आज आमची लेकरं शोकातीत वाटते, लेकरं बसत नाहीत, ऐकत नाहीत। म्हणून बाबासाहेबांना सांगितलं, या देशाला संविधान दिलं, जर हे संविधान चोरांच्या हातात गेलं तर या देशात काय होईल मी सांगू शकणार नाही। हे संविधान आहे, पण किती दिवस टिकल मी सांगू शकणार नाही। हे संविधान टिकवायचं असेल तर आज आमचे लेकरं काय नुसतं शिकून नाही तर सत्तेत असावे। आज आम्ही काय सांगतो बाळाला, बाय शिक, आणि कोणता हो, एखादा ही हो काय पोलीस वाला हो, मेट्रिक वाला हो, एखादा छोटी मोठी नोकरी कर। आपण लेकरांना असं सांगा, अरे लेकरा शिक, मोठा हो, असं मोठा हो, असं मोठा हो, आणि बाबासाहेबाचं कार्य करायला शिक। अरे कलेक्टर हो, तहसीलवाला हो, मंत्री हो, आमदार खासदार चांगला मोठा अधिकारी हो, आणि नुसतं होऊनच चालणार नाही तर आंबेडकर या कार्यामध्ये वेळ दे आणि चळवळीला जिवंत ठेव। आणि म्हणजे वेळ दे या समाजासाठी, या धम्मासाठी, या चळवळीसाठी कार्य कर, तरच खरं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांना वंदन आहे।